तुमच्यासोबत कधी असं झालंय का की तुम्ही एखादा ट्रेड घेतलाय, स्टॉप लॉस लावलाय आणि तो स्टॉप लॉस हिट झाला आणि थोड्या वेळाने मार्केट रिव्हर्स होऊन तुमच्याच डायरेक्शनला गेले? तर हा कुठला योगायोग नाहीये, यालाच म्हणतात स्टॉप लॉस हंटिंग. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की स्टॉप लॉस हंटिंग म्हणजे नेमकं काय, हे नेमकं होतं तरी कसं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टॉप लॉस हंटिंग पासून आपण कसं वाचू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, मार्केटमध्ये जे बिग ट्रेडर्स असतात किंवा इन्स्टिट्यूशन्स असतात, यांच्याकडे खूप मोठं कॅपिटल असतं आणि त्यांना गरज असते लिक्विडिटीची, म्हणजेच काय तर बायर्स आणि सेलरची, बरोबर. मग हे काय करतात की जिथे सर्वसामान्य लोक स्टॉप लॉस लावतात, म्हणजे जास्तीत जास्त लोकांचा जिथे स्टॉप लॉस असतो तिथे लिक्विडिटी जास्त असते, बरोबर. मग हे काय करतात की त्या प्राइसला तिथपर्यंत नेतात जिथपर्यंत जास्तीत जास्त लोकांचे स्टॉप लॉस लावलेले आहेत, आणि तिथं ते काय करतात, त्यांची पोझिशन घेतात, बरोबर. आणि तिथून मग काय होतं, मार्केट रिव्हर्स जातं. म्हणजे जर आपण सपोर्टच्या लेवलला स्टॉप लॉस लावलेला असेल तर मार्केट खाली 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 नेतात आणि स्टॉप लॉस हिट झाले की मग काय करतात, ते बाईंग करतात आणि तिथून मार्केट वरती जातं. मग काय होतं बघा, आपण एखादा ट्रेड घेतलेला असतो, आपण स्टॉप लॉस लावतो, बरोबर. उदाहरणार्थ आपण एखादा ट्रेड घेतलाय 100 रुपयाचा, 95 रुपयाचा स्टॉप लॉस लावतो आणि 95 रुपयापर्यंत ती प्राइस येते, आपला स्टॉप लॉस हिट होतो, 5 रुपये आपला लॉस बुक होतो आणि तिथून त्या शेअरच्या प्राइजेस परत वाढतात, मग 100 रुपये, 105, 110, बरोबर. आणि मग आपल्याला असं वाटते की मार्केटमध्ये हे नेमकं काय चाललंय, किंवा मार्केट आपल्या विरुद्धच काम करतंय, बरोबर. आपण स्टॉप लॉस लावला, तो हिट झाला, त्याच्यानंतर परत मार्केट वरती गेले. ठीक आहे. तर बघा, मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे स्टॉप लॉस हंटिंग नेमकं होतं कसं, बरोबर. मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की याच्यापासून आपण कसं वाचू शकतो. ठीक आहे. मग बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की सर्वसाधारणपणे जे लोक आहेत, जिथे स्टॉप लॉस लावतात जास्तीत जास्त, तिथे काय होतो, स्टॉप लॉस हिट होतो. म्हणजेच काय, आता लोक स्टॉप लॉस कुठे लावतात, जर तुम्ही बाईंग करत असाल तर सपोर्टच्या लेवलला स्टॉप लॉस लावला जातो, सेलिंग करत असेल तर रेजिस्टन्सच्या वरती स्टॉप लॉस लावला जातो, बरोबर. म्हणजे व्यवस्थित बघून अनालाइज करून, असं आपल्याला वाटते म्हणून कुठे स्टॉप लॉस लावला जात नाहीये. ठीक आहे. मग काय करायचं की जेव्हा आपण स्टॉप लॉस लावतोय, ठीक आहे, आता जसं आपण उदाहरण घेतलं होतं की 100 रुपयाचं आपण काय केलेलं आहे, ट्रेड घेतलेला आहे, ज्याची प्राइस 100 रुपये आहे आणि 95 रुपयाला तिथे काय आहे, सपोर्ट झोन आहे थोडा छोटासा, ठीक आहे. तर तिथे सर्वसाधारणपणे सगळे लोक काय करतात, तिथेच स्टॉप लॉस लावतात, बरोबर. मग आपण काय करायचं, थोडासा बफर सोडायचा, म्हणजे काय करायचं, त्याच्या थोडंसं खाली तुम्ही 93 रुपयाचा स्टॉप लॉस लावू शकतो, 94 रुपयाचा स्टॉप लॉस लावू शकता, ठीक आहे. म्हणजे काय होतंय की 95 पर्यंत येऊन स्टॉप लॉस हिट होतात आणि तिथून मार्केट रिव्हर्स जातात. आपण जो स्टॉप लॉस लावलेला आहे तो कुठे लावलेला आहे, समजा उदाहरणार्थ आपण 94 किंवा 93 रुपयाचा लावलेला आहे, बरोबर. मग तो स्टॉप लॉस तर हिट होणार नाहीये आणि मार्केट रिव्हर्स आलं तर काय होईल, मग आपला लॉस पण होणार नाहीये. हां, थोडीशी रिस्क इथे जास्त येते, कारण अगोदर आपण 5 रुपयाची बघत होतो, इथे 6 ते 7 रुपयाची रिस्क बघतोय. ठीक आहे. आता हे उदाहरण घेतलंय मी, असं गरजेचं नाही की तुम्ही एवढे 5-5% स्टॉप लॉस लावा म्हणून. ठीक आहे. जस्ट मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगितलेलं आहे. ठीक आहे. अशाच पद्धतीने तुम्ही काय करू शकता, रेजिस्टन्स लेवलला पण स्टॉप लॉस लावू शकता, थोडासा बफर सोडून, म्हणजे जे लोक शॉर्ट सेलिंग वगैरे करतात त्यांच्यासाठी. ठीक आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट बघा, की काही लोक खूप टाईट स्टॉप लॉस लावतात, म्हणजे काय की थोड्याशाच फरकाने स्टॉप लॉस लावतात, म्हणजे तुमचं जे काय समजा बाईंग प्राइस असेल त्याच्या थोड्याशाच खालची काय करतात, प्राइस स्टॉप लॉस लावतात, बरोबर. मग एवढ्या जे काही छोट्या छोट्या मुवमेंट आहेत मार्केटमध्ये सतत होत राहतात आणि मग हे तुमचे जे स्टॉप लॉस आहे ते सतत हिट होत जातात, बरोबर. मग एवढा जवळचा स्टॉप लॉस लावणं पण योग्य नाहीये. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला वाटतो तिथं स्टॉप लॉस लावायचा नाहीये. ठीक आहे. स्टॉप लॉस असा रॅन्डमली कुठेही लावला जात नाहीये, नाहीतर तुम्ही असं कन्सिडर करू शकता की हां, मला एवढा एवढा लॉस मी सहन करू शकतो आणि एवढा स्टॉप लॉस लावतो. नाही, स्टॉप लॉस हा व्यवस्थित अनालाइज करून सपोर्ट रेजिस्टन्स लेवल बघून लावला जातोय. आता बघा, कधी कधी काय होतं की आपलं सगळं सेटअप व्यवस्थित असतं, आपण स्टॉप लॉस व्यवस्थित लावलेला असतो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात आणि तरी सुद्धा स्टॉप लॉस हिट होतोय. तर हेही अगदी नॉर्मल आहे ट्रेडिंगमध्ये, कारण की प्रत्येकच ट्रेड आपल्याला जिंकता येत नाही. पण लक्षात ठेवा, प्रत्येक ट्रेड आपल्याला मॅनेज मात्र करता येतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रेडिंग करते वेळेस ट्रेड घ्यायच्या अगोदरच ठरवा की तुमचं टार्गेट कोणतं असेल, एंट्री पॉईंट कोणता असेल आणि स्टॉप लॉस कुठे लावायचा आहे, जेणेकरून तुमचं जे काय आहे कॅपिटल जे आहे ते व्यवस्थित राहील, कॅपिटल जे आहे ते तुमचं प्रोटेक्ट केला जाईल. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे सगळे पॉईंट्स
क्लिअर झाले असेल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे का, की जे नवीन असतात ना, जे बिगिनर असतात, ते लोकं जास्तीत जास्त काय होतात या ट्रॅपमध्ये अडकतात. बरोबर. ते काय करतात, की स्टॉप लॉसच लावत नाही. हा तर खूपच वेगळा पॉइंट झाला. बरोबर. म्हणजे स्टॉप लॉस हंटिंग तर दूरच राहिलं, ते स्टॉप लॉसच लावत नाही. तर जाता-जाता तेवढाही पॉइंट सांगते मी तुम्हाला, की विदाऊट स्टॉप लॉस जे आहे ती ट्रेडिंग करणं खूप धोक्याचं आहे. तुमचं जे कॅपिटल आहे त्या ठिकाणी खूप जास्त गमावण्याची शक्यता असते. त्यामुळे स्टॉप लॉस लावणं हे खूप गरजेचं आहे. आणि हो, जर तुमच्यापैकी कुणी असं असेल, की त्यांच्यासोबत स्टॉप लॉस हंटिंग वारंवार होतंय किंवा तुम्ही असा अनुभव कधी घेतला आहे, की तुमचा स्टॉप लॉस हिट झाला आणि मार्केट तिथून रिव्हर्स गेले, तर मला कमेंट करून नक्की कळवा. आणि असे स्टॉक मार्केट, फायनान्स रिलेटेड नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.